गेल्या महिनाभरापासून अमेरिका आणि इराण युद्धाच्या परिणामामुळे जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरात प्रचंड मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता। मात्र आता पुन्हा सोन्या चांदीचे भाव वाढायला लागल्यामुळे आता जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। आपण जर विचार केला तर गेल्या 6 दिवसामध्ये सोन्याचे दर जे आहेत 11,500 रुपयांनी वाढले आहेत, तर चांदीच्या दरात देखील गेल्या 6 दिवसांमध्ये तब्बल 20,000 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे आता युद्धाचा जो परिणाम आहे हा झाला होता, प्रचंड दरात घसरण झाली होती आणि त्यामुळे ग्राहक कुठेतरी संभ्रमावस्थेत होते। मात्र आता पुन्हा या ठिकाणी जे आहे सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्यामुळे आता पुढच्या काळात आणखी वाढ होऊ शकते। त्यामुळे ग्राहक आता सराफ बाजारात गर्दी करत असल्याचं चित्र आहे। नेमकं अवघ्या कमी कालावधीमध्ये सोन्याच्या चांदीच्या दराने पुन्हा वाढायला सुरुवात केल्यामागचं काय कारण आहे आपण ते बोलणार आहोत। दादा काय सांगणार, प्रचंड घसरण झाली, महिनाभरापासून युद्ध सुरू होतं, मात्र 6 दिवसामध्ये सोन्या आणि चांदीचे दर प्रचंड वाढलेत। गेल्या महिन्यापासून सोन्याचे भाव जवळजवळ 30,000 रुपयांनी कमी झाले होते। 1,35,000पर्यंत सोन्याचे भाव आले होते। नंतर डोनाल्ड ट्रम्पने जेव्हा युद्धविरामची घोषणा केली तेव्हा हळूहळू जे ऑइल प्राइसेसचे वाढले होते ते थोडेसे कमी होत आलेले आणि जे मॉनिटरी पॉलिसीज आहे ते परत स्टेबल होत आलेले। डॉलर इंडेक्स ही कमी होतो आहे, त्याच्यामुळे सोन्यामध्ये जी अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट जे सोनं पूर्वी होतं ते आता परत अनसर्टनिटी जी बाकी अनसर्टनिटीज जी आहे ती अजून आहेच। मग त्याच्यासाठी परत सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सातत्याने वाढल्यामुळे आज परत हळूहळू सोन्याचे भाव 1,35,000 1,45,500पर्यंत आज आलेले आहे। दादा प्रचंड घसरण झाली होती, तिच्यामुळे ग्राहक कुठेतरी जे होते स्टेबल नव्हते मार्केट या ठिकाणी, पण मात्र आता दर वाढायला लागल्यामुळे मार्केटची परिस्थिती कशी आता? ऑफकोर्स सोन्याचे भाव जवळजवळ 1,30,000पासून 1,80,000 जेव्हा गेले होते तेव्हा ग्राहकांनी भरपूर प्रमाणात सोनं घेतलं, पण जसं सोन्याचे भाव 1,70 1,75च्या वरती गेले तेव्हा ग्राहक एक वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते। एक कन्फ्युजनमध्ये होते ग्राहक की कुठेतरी 1,60 परत 1,80 कुठेतरी व्हॉलिटिलिटी खूप सुरू होती। पण आता परत सोन्याची जी घसरण झालेली आहे ते चांगली अपॉर्च्युनिटी ग्राहकांनी साधलेली आहे आणि परत सोन्यामध्ये जे खरेदी जी कमी झाली होती मागील 4 महिन्यापासून त्याची भर आता ही कमी भावात आता निघते आणि पूर्ण गोल्ड इंडस्ट्री जी आहे ती परत बॅक ऑन ट्रॅक आल्यासारखी झालेली आहे। दादा सराफ व्यावसायिक देखील कुठेतरी तोट्यामध्ये पाहायला मिळत होते, कारण खूप कमी दरात घेतलेलं सोनं, जास्तीच्या दरात घेतलेलं सोनं कमी दरात विकण्याची वेळ आली होती। मात्र आता भाव वाढ झाल्यामुळे सराफ व्यावसायिकांची सध्याची परिस्थिती कशी आहे आता? हो, आता आपण बघितलं सोन्याचे भाव जवळजवळ 1,80वरून 1,70 झाले, 1,60 झाले। तर जे आम्ही सराफ व्यावसायिक आहे तर आम्हाला प्रत्येक भावात सोनं घ्यावं लागतं म्हणून आमच्यासाठी हा एक नोशनल लॉस आपण म्हणू शकता। जवळजवळ 1,80वरती पण सोनं खरेदी केलेलं गेलं, 1,70वरती पण गेलेलं आहे, 1,60वरती पण गेलं आहे आणि 1,30वरती पण गेलेलं आहे। पण कुठेतरी आता जे भाव वाढलेले तो एक थोडासा जे आमचा लॉस झाला होता थोडं कवरअप थोडंसं झालेलं आहे। भविष्यात भाव वाढले तर परत जे लॉसेस झालेले आहे मागे ते परत कवर व्हायची शक्यता आहे। दर कमी झाले होते त्याच्यामुळे ग्राहक कुठेतरी संभ्रमावस्थेत होते, मात्र आता दर वाढायला लागल्याने पुढे ग्राहकांची भीती वाढली, त्याच्यामुळे आताच सोनं खरेदी करताना पाहायला मिळत आहे गर्दी झालेली आहे आज पुन्हा। हो, सोन्याचे भाव 1,80वरती जाऊन आलेले आहे, कुठेतरी ग्राहकाने तो भाव पाहिलेला आहे म्हणून ग्राहकाच्या प्रत्येक नॉर्मल माणसाच्या मनात असं असतं की परत तो भाव कधी ना कधी येईलच, म्हणून ग्राहक आजच्या भावात कमी भावाची संधी साधून मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी परत सुरू झालेली आहे। तर हे होते आपल्यासोबत सराफ व्यावसायिक की अमेरिका आणि इराण युद्धाच्या परिणामामुळे कच्च्या तेलाकडे जी होती ती गुंतवणूक वळली होती, त्याच्यामुळे सोन्या चांदीतून जे होते गुंतवणूकदार बाहेर पडले होते आणि साहजिकच त्याचा परिणाम मोठा झाला आणि सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली। मात्र आता युद्धविरामाची जी आहे घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून झाल्यानंतर त्याचाही थेट परिणाम आता जळगावच्या सराफ बाजारावर झाला आणि सोन्या चांदीचे दर आता पुन्हा वाढायला सुरुवात झालेली आहे आणि सोन्या चांदीची दराने पुन्हा 1.5 लाखांचा आकडा या ठिकाणी गाठलेला आहे, तर चांदी देखील आता जवळपास 2.5 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेली आहे। त्यामुळे कुठेतरी गुंतवणूकदारासाठी आनंदाची बातमी असली तरी मात्र ग्राहकांना चिंतेत टाकणारे असल्याचं पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.